आज आपण करूया ओल्या तुरीच्या शेंगाची भाजी किंवा ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा आमटी। तर ती कशी केलेली आहे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आज दाखवत आहे। तर चला, सर्व तयारी आता त्याची झालेली आहे। आता आपण ती भाजी कशी करणार आहोत तर ते बघूया। तर मैत्रिणींनो, रेसिपीला लागलेलं सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि कृतीही दिलेली आहे। तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता आपण इथे फोडणीची तयारी करूया। मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण कढई गरम झाल्यानंतर तेल घातलेलं आहे। मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे घालूया। सर्वात आधी आपण जिरे घातलेले आहे। जिरे छान फुलले की मग आपल्याला इथे बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे। हा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी, आणि हा बारीक कट करून घ्यायचा आपल्याला। याची मी पेस्ट तयार केलेली नाही। पेस्ट तयार केलेली आणि कट केलेला कांदा याच्यामध्ये टेस्टमध्ये फरक येतो। तर मी इथे कांदा कट करून घेतलेला आहे बारीक, आणि त्यानंतर 1 चमचा अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। त्याचीही चव छान येते ठेचलेल्या लसणाची आणि अद्रकची। तर मी इथे पेस्ट दोन्हीचीही केलेली नाही। आता हे छान आपण लालसर गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेतल्यानंतर इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही हे सर्वांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। टोमॅटो तुम्हाला हवा असेल तेवढा आणखीही घालू शकता। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो चांगला शिजेल। हे बघा, तुम्ही छान असा टोमॅटो मऊ झालेला आहे आणि कांदाही आपला छान लालसर झालेला आहे, तो बिलकुल जळालेला नाही। आता हे त्यानंतर आपण पुढची स्टेप करूया। त्यानंतर इथे घातलेले आहे 4-5 कढीपत्त्याची पानं आणि 1 मोठा टेबलस्पून भरून धण्याची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर इथे लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार। मी इथे 1 छोटा चमचा घातलेला आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। बस, आपल्याला हा एवढाच मसाला इथे लागणार आहे। अगदी साधी सोपी आपल्याला ही रेसिपी करायची आहे, भाजी करायची आहे किंवा आमटी असंही म्हणू शकतो। तर हे मस्तपैकी आता एकजीव झालेला आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला हा मसाला किंवा हे टाकलेलं आपलं तिखट हळद ही जळू नये म्हणून थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे। 1 वाटी किंवा अर्धी वाटी घाला, आणि हे 2 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवायचे आहे, म्हणजे छान असं याला तेल सुटणार आहे। 2 मिनटं आपण मसाले घातल्यानंतर झाकण ठेवलं की छान अशी फोडणीला आपल्या तर्री येते आणि आपल्याला तर्रीवाली भाजी खायला खूप आवडते। तर हे बघा, आता हे छान शिजलेलं आहे, मऊ झालेलं आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे। तर आता आपण याच्यानंतर सोलून घेतलेले ओल्या तुरीचे दाणे घालायचे आहे। हे बघा, हे 1 मोठी वाटी दाणे मी घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता छान असे हिरवेगार दाणे आहेत, कारण याचा सध्या खूप हंगाम चालू आहे। भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये विकायला येतात, त्यामुळे आपण याचे वेगवेगळ्या रेसिपी करून खाऊ शकतो। कचोरी खाऊ शकतो, समोसेही खाऊ शकतो आणि याचे आपण कढी गोळेसुद्धा बनवू शकतो। आता हे दाणे घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी वाफवून घेतलेले नाही। तुम्हाला जर वाटत असेल तर आपण याचा 1 किंवा 2 कुकरला शिट्याही करून घेऊ शकतो, किंवा थोडंसं आपण आधी पाण्यामध्ये शिजवूनही घेऊ शकतो। आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे, कारण आपल्याला हे दाणे शिजवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे किंवा पातळ करायचं आहे, घट्ट करायचं आहे, तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। त्यानंतर आता इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे 10-12 मिनटं तरी आपल्याला इथे शिजण्याला लागणार आहे। थोडंसं झाकण मी उघडं ठेवलेलं आहे, म्हणजे हवा जाण्यासाठी। तर आता हे बघा, जवळजवळ मला 12 ते 13 मिनटं हे भाजी शिजण्यासाठी लागलेलं आहे, किंवा हे दाणे शिजण्यासाठी लागलेले आहे। तर आता आपण चेक करूया शिजलेले आहे की नाही। हे बघा, हे छान असं शिजलेलं आहे, मऊ शिजलेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर याला थोडंसं घोटून घ्यायचं का, तर घोटूनसुद्धा घेऊ शकता। आता सगळं तयार झाल्यानंतर इथे उकळीमध्येच मी इथे छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, किंवा आपल्याकडे जो मसाला अवेलेबल असेल
गोडा, काळा किंवा मटण मसाला कोणताही मसाला आपण इथे वापरू शकतो. त्यानंतर 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे, म्हणजे याचाही स्वाद छान होतो. तर हे बघा, ही अशी आपली झटपट तुरीच्या ओल्या शेंगाची भाजी छान अशी तयार झालेली आहे. ही आपण डब्यालाही नेऊ शकतो. थंडीच्या दिवसामध्ये तुरीच्या शेंगा येतात, त्यामुळे हे खाणंही चांगलं पौष्टिक आहे. तर हे बघा, ही अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला थोडीशी घट्ट आणखी करायची असेल तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे बेसन पीठही लावू शकता किंवा मसाल्यामध्ये तुम्ही कांदा आणि थोडेसे 1 चमचा फुटाणे घालूनसुद्धा तुम्ही मसाला तयार करू शकता. तर चला आता आपण ही गरमागरम भाजी सर्व करूया. ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळतील. तर त्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. गुड बाय.